नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 आणि 5 इयर्स 2024चे हाऊ टू नो ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय अँड रिजेक्टेड या प्रकारचे खूप प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते की आमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे, कशा पद्धतीने आम्हाला समजणार आहे, त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा. त्यासाठी ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन टीम असते, कशा पद्धतीने व्हेरीफाय डॉक्युमेंट करत असते किंवा जर रिजेक्ट झाला असेल कशा पद्धतीने शो करत असते, त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे यामधून क्लिअर होतील. आणि ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले असतील, त्यानंतर त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झाला असेल, अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे त्याचीही इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. जसं की आपण CETच्या वेबसाईटला आलेलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस 2024-25 यावरती क्लिक करायचं आहे. LLB 3 इयर स्टुडंट असतील त्यांनी LLB 3 इयरला क्लिक करायचं आहे. LLB 5 इयरचे स्टुडंट असतील त्यांनी LLB 5 इयरला क्लिक करायचं आहे. LLB 3 इयर्सचं स्टुडंट आहे, आपण यामध्ये क्लिक करूया. त्यामध्ये जर आपण चेक केलं तर यामध्ये आपल्याला लॉग इन हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर जी मी प्रोसेस करत आहे ती तुम्हाला सेम पद्धतीने बघायची आहे. याची व्हिडिओ स्टेप बाय स्टेप कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने बनवायचं आहे त्याची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे, किंवा मी आय सेक्शनमध्ये इथे आय बटन तुम्हाला दिसेल तिथे तुम्हाला मी टाकून देतो व्हिडिओ. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्या टॉपिकवर आपण येऊया. यावरती लॉग इन करायचं आहे तुम्हाला. यामध्ये तुमचा लॉग इन ID टाकायचा आहे जो L नंबरने तुम्हाला रजिस्टर केलेला आहे, आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्यानंतर यामध्ये लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जी प्रोसेस आहे ती तुम्हाला सांगत आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. ठीक आहे. आता आपण बघूया यामध्ये की LLB 5 इयरची जे डेट आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याची जी लास्ट डेट आहे ती बघितली तर आजची लास्ट डेट आहे. ठीक आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म फिलअप केले नसतील त्यांनी आजची लास्ट डेट आहे, त्यांनी फॉर्म फिलअप करा. त्यानंतरच तुम्ही ॲप्लाय करू शकता तुमच्या कॅप राऊंडमध्ये. ठीक आहे. सो त्यासाठी पहिलं रजिस्ट्रेशन करा तुम्ही पहिलं. त्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुमची व्हेरिफिकेशन टीम असते, म्हणजे ई स्क्रुटिनी टीम असते, ते तुमचे डॉक्युमेंट्स हे चेक करत असते. तेच आता आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत ते कशा पद्धतीने दिसत असतात, आणि डॉक्युमेंट जे आपले ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कन्फर्म झालेला आहे तो कशा पद्धतीने आपल्याला दिसतो तेही तुम्हाला मी सांगणार आहे. आजची तुमची लास्ट डेट आहे कॅप रजिस्ट्रेशन करण्याची LLB 5 इयरसाठी, आणि त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेक करण्यासाठी 14 जुलैपर्यंत तुमची डेट आहे. आता जर विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नसेल तर टेन्शन घेऊ नका. 14 जुलैपर्यंत टाईम आहे. त्या टायमिंगमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाय होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर मग तुमची अल्फाबेटिकल लिस्ट असेल राऊंड 1साठी ते अपलोड होईल. त्या पद्धतीची जे काही व्हिडिओ असेल ते मी तुम्हाला अपलोड करून टाकणारच आहे. ठीक आहे. कॅप राऊंड 1चं आपण बघत आहोत. कॅप राऊंड 1चंच जर आपण बघितलं LLB 3 इयरसाठी त्यांचं पण आपण जर बघितलं तर त्यांचं जे रजिस्ट्रेशनची जी डेट आहे 18 जुलै 2024पर्यंत, म्हणजे 18 तारखेपर्यंत LLB 3 इयर्स रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यांचं ई स्क्रुटिनी जी होणार आहे ती डेट आहे 21 जुलै 2024. आता ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे आणि डॉक्युमेंट अजून व्हेरीफाय झालं नसेल तर टेन्शन घेऊ नका. 21 जुलैपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन जातील. ते कशा पद्धतीने दिसत आहे ते तुम्हाला आता मी सांगणारच आहे. ठीक आहे. हे झालं तुमचे ॲडमिशनचं रजिस्ट्रेशनचं कधीपर्यंत तुम्हाला करायचं आहे ते डेट तुम्हाला मी इथे सांगितलेली आहे. आता आपण नॉर्मल जी आपली प्रोसेस आहे ती तुम्हाला आता सांगत आहे कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात आणि कशा पद्धतीने जर रिजेक्ट झाला असेल तर कशा पद्धतीने आपल्याला शो होत असतात.
आपण तिकडे लॉग इन केलं होतं. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला अशी पोर्टल तुम्हाला ओपन होते तुमच्या वेबसाईटवर. अशी पोर्टल तुम्हाला दिसली का यामध्ये तुमचं पहिलं जर स्टार्टिंगच तुम्हाला अजून फिलअप करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला कंप्लीट बट नॉट कन्फर्म म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म हे अजून स्टार्ट केलेलं नाही आहे, त्यासाठी हे ॲप्लिकेशन फॉर्म नॉट कन्फर्म असं येते. तर हे पूर्ण प्रोसेस तुम्हाला फिलअप करावी लागणार आहे. याची पूर्ण डिटेल तुम्हाला फिलअप केल्याच्या नंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्म येणार आहे. ते कसं असणार आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. आता ते पूर्ण प्रोसेस केल्याच्यानंतर म्हणजे आता हे सर्व फॉर्म तुम्ही फिलअप केलं, ठीक आहे. फिलअप केल्याच्यानंतर तुम्ही जो फॉर्म आहे तुमचा ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे तो तुम्ही लॉक करता. म्हणजे तुम्हाला इथे मेन्शन येतं की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज लॉक, डॉक्युमेंट ई व्हेरिफिकेशन इज पेंडिंग. म्हणजे हे तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुमचं व्हेरिफिकेशनसाठी गेलेलं आहे. ओके, सो तुम्हाला फक्त आता चेकिंग करायचं आहे की डॉक्युमेंट व्हेरीफाय कधी होणार आहेत, ठीक आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांना असाही प्रश्न होता की सर मला काही चेंजेस करायचे आहेत तर मी चेंजेस कशा पद्धतीने करू शकतो. यामध्ये तुम्हाला दिसत आहे ऑप्शन अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. या अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही नेसेसरी चेंजेस करायचे आहेत ते तुम्ही चेंजेस करा. त्यानंतरला परत तुम्हाला अशा पद्धतीने फॉर्म हा लॉक केला पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिसलं पाहिजे की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज लॉक, डॉक्युमेंट ई व्हेरिफिकेशन इज पेंडिंग असं दिसलं तर समजायचं की आपलं डॉक्युमेंट ई व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहे. बाकी आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा आपला फिलअप केलेला आहे आपण. बिकॉज जेव्हा तुम्ही समजा जर ॲप्लिकेशन फॉर्म जर लॉक नाही केलं तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही. सो तुम्हाला हे कन्फर्मेशन करायचं आहे की हा जो आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा लॉक आहे की नाही. हा जर असे जर तुम्हाला लिहून जर येत असेल तर समजायचं तुमचं ई व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहे, काही गरज नाही तुम्हाला काही चेक करायची, ठीक आहे. नंतरला आपण जर बघितलं ॲप्लिकेशन जो आपला फॉर्म आहे तो कन्फर्म कशा पद्धतीने होत असतो ते तुम्हाला सांगत आहे यामध्ये. आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय जर होत असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला दिसतं हे इथे तुम्हाला मी सांगत आहे. यामध्ये तुम्हाला असं दिसतं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाय. हे जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने जेव्हा दिसतं त्यावेळी तुम्ही समजायचं की आपली दोन्हीही प्रोसेस आहे, ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुमची प्रोसेस कंप्लीट झालेला आहे. हे कंप्लीट झाल्याच्या नंतर जी प्रोसेस असेल ती प्रोसेस तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट जेव्हा तुमची पब्लिश होईल त्यानंतरची कॉलेज ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने द्यायचे ती प्रोसेस चालू होते. त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे. येत्या आज किंवा उद्यापर्यंत ती व्हिडिओ येईल की ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाय आहे, त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. यामध्ये आज आपण बघत आहोत की ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म असं लिहिलं पाहिजे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाय असं जेव्हा तुमच्याकडे लिहिलेलं असेल त्यावेळी तुमची ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे असं तुम्ही समजू शकता, ठीक आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येत होता की डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम जर येत असेल तर कशा पद्धतीने शो होतं. आता यामध्ये बघा तुम्हाला दिसून येतं पार्शियली व्हेरीफाय. तुमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं यामध्ये तुम्हाला लिहिलेलं असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार्शियली व्हेरीफाय, ठीक आहे. यामध्ये पार्शियली व्हेरीफाय लिहिलं म्हणजे कोणते डॉक्युमेंट तुमचं डिस्क्रिपन्सी आहे, म्हणजे काही ना काहीतरी तुम्ही चुका केलेल्या आहेत त्यामध्ये. जसं की आता आपण पहिलेही सांगितलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025. हे अगोदरच मी सांगितलं तुम्हाला की 2025पर्यंत जर तुमच्याकडे NCL असेल त्याची जी डेट आहे 31 मार्च 2025पर्यंत व्हॅलिडिटी असली पाहिजे. तुम्ही अपलोड करा, तुमचं व्हेरीफाय होऊन जाईल. पण काही विद्यार्थ्यांनी यामध्ये 2024ची सर्टिफिकेट अपलोड केलेली होती म्हणून त्यांचं हे डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही झालं आणि त्यासाठी हे त्यांना इथे कमेंट लिहिलेलं आहे की अपलोड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025. सो अशा पद्धतीने जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही झालं तर तुम्हाला पार्शियल व्हेरीफाय असं येतं आणि जर यापैकी नाही आलं तर डायरेक्टली तुम्हाला इथे व्हेरीफाय येऊन जातं. आता हे जेव्हा 2 डॉक्युमेंट तुम्ही अपलोड कराल जसं की NCLचं दिलेलं आहे आणि स्टेटमेंट ऑफ मार्क्स SSC इक्विवॅलंट यामध्ये तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची आहे, ठीक आहे. काइंडली अपलोड ओरिजिनल मार्कशीट ऑफ SSC. यांनी जुनं कोणतं तरी अपलोड केलेलं होतं लाईक. सो यामध्ये जेव्हा तुम्ही ओरिजिनल मार्कशीट जेव्हा अपलोड कराल
त्यावेळी तुमचा हा फॉर्म व्हेरीफाय होऊन जाईल. आणि व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. ओके, जे काही आहे त्या नंतरला जी स्टेप असेल ते तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 2 क्युरी आलेल्या पार्शियल व्हेरीफाय त्यामध्ये तुम्हाला दिसतं. जर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर कन्फर्म नाही झालं, व्हेरीफाय नाही झालं, तर अशा पद्धतीने पार्शियली व्हेरीफाय तुम्हाला येत असतं. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म कसं समजेल आम्हाला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले ते कशा पद्धतीने दिसतं, याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुढची जी स्टेप असेल, जी काही प्रोसेस असेल, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. आता जे आपण बघितलं की ई स्क्रुटिनी कशा पद्धतीने होत असते, ई व्हेरिफिकेशन टीम कशा पद्धतीने व्हेरीफाय करत असते आणि जर काही चेंजेस असतील तर तुम्हाला इथे चेंजेससाठी तुम्हाला यामध्ये ऑप्शन दिला जातो की हे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून हे चुकीचं आहे. आणि जर काही चुका नसतील तर डायरेक्टली तुमचं इथे व्हेरीफाय येऊन जातं तुमचं डॉक्युमेंट. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट असतील कमेंट सेक्शनला कमेंट करा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की करेन मी. जे तुमच्या कमेंट सेक्शनला आन्सर येत असतात कमेंटमध्ये, मी नेहमी ट्राय करतो की तुमच्या व्हिडिओ थ्रू तुमचे जे काही सर्व डाऊट असतील ते क्लिअर होतील. त्या पद्धतीनेच आपण व्हिडिओ बनवत असतो. आय होप तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाईल. थँक्यू सो मच.